नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता की योजनेच्या ई-के-वाय-सी आणि पात्रता पडताळणीनंतर लाभार्थी महिलांच्या संख्येमध्ये जी आहे ती आता मोठी घट झालेली आहे आणि ही लेटेस्ट बातमी आहे. ओके, जुलैचा जो हप्ता आहे, ओके, 12 ऑगस्टला जी-आर आलेला होता. जो जुलैचा जो हप्ता आहे अद्यापही अजून आलेला नाही आहे लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेअंतर्गत. आणि त्या अगोदरच ही एक लेटेस्ट आता अपडेट आलेली आहे. पूर्वी योजनेमध्ये सुमारे 2,48,00,000 महिला ज्या होत्या त्या लाभार्थी होत्या. पडताळणीनंतर ही जी संख्या आहे ती आता सुमारे 1,65,00,000 पर्यंत आलेली आहे. ओके, आता याच्यामध्ये जवळपास 92,00,000 महिला ज्या आहेत त्या सक्रिय लाभार्थी यादीतून कमी झालेल्या आहेत. पण या 92,00,000 महिलांना एकाच कारणामुळे वगळण्यात आलेलं नाही आहे. यामागे खूप जास्त वेगवेगळी कारणे आहेत. ती सगळी कारणे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे महिलांनो, तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा शेवटपर्यंत. ओके, आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता पहिला जर आपण अपडेट बघितला, ओके, सगळ्यात मोठं जर कारण बघितलं तर ई-के-वाय-सी पूर्ण झालेलं नाही आहे. जर महिलांना तुमचं ई-के-वाय-सी पूर्ण झालेलं असेल तर तुम्हाला या पहिल्या कारणाविषयी टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. या पडताळणीमध्ये सर्वात मोठी जी संख्या आहे वगळण्याची महिलांची, ती म्हणजे ई-के-वाय-सी पूर्ण न केलेल्या महिलांची असल्याचे समोर आलेले आहे. सुमारे 62,00,000 महिलांचे ई-के-वाय-सी जे आहे ते पूर्ण झाले नसल्यामुळे त्यांची नावे जी आहे ती सक्रिय लाभार्थी यादीमधून कमी करण्यात आलेली आहेत. म्हणजेच की या महिलांना अपात्र ठरवण्याचे जे कारण आहे ते फक्त आणि फक्त त्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे. ई-के-वाय-सी प्रक्रिया त्यांनी पूर्ण न झाल्यामुळेही त्यांचा जो लाभ आहे तो थांबलेला आहे. त्यामुळे ज्या महिलांनी ई-के-वाय-सी पूर्ण केलेली नाही आहे त्यांना याबाबत अधिकृत माहिती तपासणे महत्त्वाचे आहे. आणि ज्या महिलांची ई-के-वाय-सी नाही आहे त्यांचीही या योजनेमधून त्यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे. ओके, तसेच आता दुसरं जर पॉईंट बघितलं आपण, दुसरं कारण, तर आता दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे कुटुंबांचे उत्पन्न योजनेच्या निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असणे. आता उपलब्ध माहितीनुसार सुमारे 16,00,000 महिलांच्या कुटुंबांचे उत्पन्न जे आहे ते पात्रता निकषापेक्षा जास्त आढळले. आणि लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेमध्ये कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखांपर्यंत असणे हा महत्त्वाचा निकष आहे. जसं की तुम्हाला माहितीच असेल लाडक्या बहिणींनो की 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असावं लागतं लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरण्यासाठी. ज्या महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, महाराष्ट्राच्या महिला आहेत, त्यांच्यासाठीच फक्त ही योजना आहे. त्यामुळे आता उत्पन्नाची पडताळणी झाल्यानंतर पात्रता पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांची जी नावे आहेत ती कमी करण्यात आलेली आहेत. आणि यामध्ये 16,00,000 महिला आहेत ज्यांचे कुटुंबाचे जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखांपेक्षा जास्त आढळलेले आहे. आणि अशा 16,00,000 महिलांना या उत्पन्न मर्यादा ओलांडल्यामुळे सुमारे 16,00,000 महिला ज्या आहेत त्या योजनेमधून, लाडकी बहीण योजनेमधून वगळलेल्या आहेत. ओके, आता जर आपण तिसरं जर कारण बघितलं तर आता पडताळणी दरम्यान सरकारी कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित लाभार्थी प्रकरणे आता यामध्ये समोर आलेली आहेत. आणि उपलब्ध आकडेवारीनुसार सुमारे 4.42 लाख प्रकरणे स्वयंघोषित स्वरूपात आढळलेली आहेत. म्हणजेच की ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत, ओके, सरकारी म्हणजेच की गव्हर्नमेंट जॉब आहे त्यांचा, आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित लाभार्थी जे आहेत ती प्रकरणे आता समोर आलेली आहेत. आणि यामध्ये सुद्धा 4.42 लाख प्रकरणे स्वयंघोषित स्वरूपात आढळलेली आहेत. आणि याशिवाय सुमारे 8,000 प्रकरणे पडताळणी निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. आणि योजनेच्या पात्रता नियमांनुसार अशा प्रकरणांची जी छाननी आहे ती सुद्धा यामध्ये करण्यात आलेली आहे. ओके, आता यामध्ये आपण आणखीन एक जर कारण बघितलं तर आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला, उपलब्ध आकडेवारीनुसार सुमारे 3.6 लाख महिला या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असल्याचे पडताळणीमध्ये आढळले. त्यामुळे आता अशा लाभार्थींच्या लाडकी बहीण योजनेतील पात्रतेचंही आता यांची तपासणी करण्यात आलेली आहे. ओके, आता या तपासणीनंतर त्यांना कोणत्याही एकाच योजनेमध्ये आता त्यांना लाभ घेता येईल. ओके, लाडकी बहीण किंवा संजय गांधी, त्यांना दोन्ही योजनांचा लाभ घेता येणार नाही आहे. ओके, तसे आता नंतरची जर अपडेट बघितली याविषयी तर आता याशिवाय काही कुटुंबांमध्ये 2पेक्षा जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळत असल्याचे आढळलेले आहे. आणि अशा प्रकारची सुमारे 2.5 लाख प्रकरणे सुद्धा समोर आलेली आहेत. म्हणजेच की एकाच घरामध्ये 2पेक्षा जास्त लाभार्थी, म्हणजेच की एक महिला आहे, ओके, तिचीच बहीण किंवा त्यांच्याच घरात कोणतरी सासू असेल, ओके, अशाच 2-3 महिला ज्या आहेत त्या एकाच घरामधून लाभ घेत असल्याचं सुद्धा आढळून आलेलं आहे. आणि अशी 2.5 लाख प्रकरणे समोर आलेली आहेत. यामुळे संबंधित कुटुंबातील लाभार्थ्यांची पुन्हा आता पडताळणी करण्यात आलेली आहे. ओके, तर आता
92 लाखांहून अधिक जी नावे आहेत ती कमी झाल्यानंतर आता सर्वात मोठा प्रश्न आता एक उपस्थित झाला आहे, तो म्हणजेच की यापैकी ज्या महिलांना यापूर्वी योजनेचे पैसे मिळालेले आहेत त्यांच्याकडून आता परत पैसे घेतले जाणार का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके. आता काही अहवालानुसार तर बघा, अपात्र लाभार्थ्यांना झालेल्या वितरणाचा अंदाज जो आहे तो सुमारे 600 ते 800 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. पण इथे एक गोष्ट तुम्ही समजून घ्या स्पष्टपणे, की 600 ते 800 कोटी ही अंदाजित अपात्र वितरणाची रक्कम आहे. याचा अर्थ असा नाही होत की एवढी संपूर्ण रक्कम सरकारने वसूलच केलेली आहे. ओके. आता या प्रकरणामध्ये झालं आहे काय, की RTIमधून मिळालेल्या माहितीकडेही आता लक्ष वेधलेले जात आहे. जिल्हा स्तरावरून अपात्र लाभार्थ्यांकडून झालेल्या वसुलीबाबत पूर्ण आणि स्पष्ट अहवाल उपलब्ध नसल्याचा मुद्दा जो आहे तो उपस्थित करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता एक प्रश्न असाही आहे, की अपात्र लाभार्थ्यांना गेलेली जी रक्कम आहे ती प्रत्यक्षात किती वसूल केलेली आहे, ओके, किंवा वसूल झाली आणि किती रक्कम अद्याप वसुलीच्या प्रक्रियेत आहे. आता याबाबत सरकारकडून अधिक स्पष्ट आकडेवारी अपेक्षित आहे. त्या आल्यानंतर मी जर गरजेचं वाटलं तर नक्कीच नवीन व्हिडिओ बनवून सांगेल. ओके. आता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाभार्थी संख्या कमी होण्यामागे KYC, उत्पन्नाची अट, आयकरदाता किंवा इतर पात्रता निकष यांसारखी कारणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. म्हणजे की सरकारच्या म्हणण्यानुसार ही प्रक्रिया पात्र पडताळणीचा भाग आहे. ओके. त्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे कारणं काय काय आहेत या महिलांना वगळण्याची. ओके. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर जी आहे ती भूमिका त्यांची स्पष्ट केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर भूमिका त्यांची स्पष्ट केली आणि त्यांनी सांगितले की लाभार्थी महिलांची संख्या कमी झाली असली तरी लाडकी बहीण योजना ही जी आहे बंद होणार नाही. ओके. पात्र महिलांना योजनेचा लाभ सुरू राहणार आहे. म्हणजेच याच्याहून एक गोष्ट निश्चित आहे की जुलै महिन्याचा हप्ता जो आहे 1500 रुपये किंवा दोन्ही महिन्यांचे मिळून एकत्रितरित्या येऊ शकणार आहेत लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेअंतर्गत. त्यामुळे 92 लाख महिला कमी झाल्या म्हणजे योजना बंद झाली असा अर्थ तुम्ही काढू नका. असा अर्थ काढणे चुकीचे ठरेल. ओके. त्यामुळे जुलैचा महिना जो हप्ता आहे जुलै महिन्याचा तो नक्कीच येईल लाडक्या बहिणींना ज्या महिला पात्र आहेत त्या. ओके. आता इथे एक गोष्ट समजून घ्या, या 92 लाख महिलांना सरसकट बनावट लाभार्थी म्हणणे योग्य नाही आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, कारण सर्व महिलांना एकाच कारणामुळे यादीतून कमी करण्यात आलेलं नाही आहे. ओके. काहींच्या कुटुंबांचे उत्पन्न पात्रता मर्यादेपेक्षा जास्त आढळले. काही महिलांचे KYC जे होते ते पूर्णच झालेले नव्हते आणि काही प्रकरणांमध्ये सरकारी कर्मचारी किंवा कुटुंबियांचा मुद्दा आहे आणि काही महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होता आणि इकडे लाडकी बहीण योजनेसुद्धा त्या लाभ घेत होत्या. तर काही प्रकरणांमध्ये एकाच कुटुंबातील लाभार्थ्यांची संख्या हा मुद्दा आहे. त्यामुळे 92 लाख महिला म्हणजेच 92 लाख बनावट लाभार्थी असा दावासुद्धा करणे योग्य ठरणार नाही आहे, कारण की या सगळ्या महिलांना वेगवेगळ्या कारणास्तव काढलेला आहे. ओके. आता जे पूर्वीचे लाभार्थी होते जर बघितलं आपण तर 2,48,00,000 लाभार्थी होते. पडताळणीनंतर सक्रिय लाभार्थी यामध्ये किती होते? सुमारे 1,65,00,000. कमी झालेले लाभार्थी सुमारे 92 लाख. KYC पूर्ण न झालेले सुमारे 62 लाख. उत्पन्न मर्यादा ओलांडलेले सुमारे 16 लाख. सरकारी कर्मचारी कुटुंबीय संबंधित स्वयंघोषित प्रकरणे यामध्ये सुमारे 4.42 लाख. पडताळलेली प्रकरणे यामध्ये सुमारे 8,000 आणि संजय गांधी निराधार योजनेचा लाभ किती महिला घेत होत्या? सुमारे 3.6 लाख. आणि एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी किती होत्या? सुमारे 2.5 लाख. आणि अपात्र वितरणाचा अंदाज जो आहे तो जवळजवळ 600 ते 800 कोटी आहे. ओके. तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या पात्रता पडताळणीनंतर जवळपास 92 लाख महिलांची नावे जी आहे ती सक्रिय लाभार्थी यादीतून कमी झालेली आहेत आणि यामध्ये सर्वात मोठं कारण आहे KYC पूर्ण न होणे, हे मेन कारण आहे. त्यानंतर उत्पन्न मर्यादा, सरकारी कर्मचारी किंवा कुटुंबीय कारण, इतर योजनांचा लाभ आणि कुटुंबातील लाभार्थ्यांची संख्या यांसारखी कारणे आहेत. आता या प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न आहे की अपात्र लाभार्थ्यांना यापूर्वी दिलेल्या रकमेपैकी प्रत्यक्ष किती रक्कम जी आहे ती सरकार वसूल करणार आणि किती रक्कम वसूल झालेली आहे याबाबतची अधिकृत आणि पूर्ण जिल्हानिहाय माहिती जी आहे ती समोर येणे आता महत्त्वाचे आहे. आणि ज्यावेळेस ही माहिती समोर येईल, जर महत्त्वाची वाटली माहिती तर मी निश्चितच नवीन व्हिडिओ बनवून टाकेल तो. ओके. त्याविषयी पण एक गोष्ट तुम्ही स्पष्टपणे जाणून घ्या की लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद झालेली नाही आहे. पात्र महिलांना योजनेचा जो लाभ आहे तो सुरूच राहणार आहे आणि कदाचित असंही होऊ शकतं कारण की 12 तारखेचा जो GR होता तो वेबसाईटवर आता दिसत नाही आहे जुलै महिन्याचा. त्यामुळे आता असंही होऊ शकतं की रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर रक्षाबंधनच्या आधी थोडे दिवस आधी, एक आठवडा आधी दोन्ही महिन्याचे जे पैसे आहेत ते सुद्धा एकत्रितरित्या लाडकी बहिणीला येऊ शकतात. ओके.
त्यामुळे आता तुम्ही थोडंसं धीर ठेवा. ओके, नक्कीच तुम्हाला लाडक्या बहिणींनो एक खुशखबर भेटेल लवकरात लवकर. आता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला कृपया करून लाईक करा. तुम्हाला काही कमेंट करायची असेल तर तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता. ओके, आणि माझं हे बडी नावाचं चॅनल आहे आणि या चॅनलवर मी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या नवीन अपडेट येतात सरकारच्या त्या मी टाकत असतो व्हिडिओ बनवून. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.